कृषी क्षेत्राचं भविष्य असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआय टेक्नॉलॉजीसाठी महाराष्ट्र सरकार आणि कृषी विभागानं एक इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि त्याचा पहिला मोठा कार्यक्रम म्हणजे एआय फॉर ॲग्री समिट ही ग्लोबल कॉन्फरन्स मुंबईमध्ये पार पडतीये. या कॉन्फरन्स मधून शेतकऱ्यांच्या किंवा कृषी क्षेत्रासाठी एआय टेक्नॉलॉजी कशी इम्प्लिमेंट करता येईल त्यावरती या 2 दिवसामध्ये चर्चासत्र आणि या सगळ्या गोष्टी होणार आहेत. या संदर्भात माहिती सांगण्यासाठी आपल्यासोबत राज्याचे कृषी आयुक्त डॉक्टर सूरज मांढरे सर आहेत. सर, मागच्या 2 दिवसापासून मुंबईत ही एआय टेक्नॉलॉजीसाठीची पहिली समिट महाराष्ट्र सरकार आणि कृषी विभागाकडून पार पडते. नेमकं काय ही संकल्पना आहे आणि एआय फॉर ॲग्री नेमकं काय आहे? एक सोप्या भाषेत सांगा. याचे प्रमुख 3 भाग आहेत. एक आहे की ॲग्रिकल्चरमध्ये जी नवीन टेक्नॉलॉजी आहे ती आणायची आहे. एक जशी आपल्या देशामध्ये मेकॅनायझेशनची एक मोठी चळवळ झाली आणि जे हाताने काम आपले शेतकरी करत होते त्याला मशीनची जोड मिळाली, त्यातून हरित क्रांती जन्माला आली. तर आता आपण दुसऱ्या टप्प्यावरती आहोत. आता आपल्याला ग्रीन रिव्होल्यूशनच्या पुढे जाऊन एव्हरग्रीन रिव्होल्यूशन बघायचं आहे आणि ते करत असताना आपल्याला आता सॉफ्ट स्किल, सॉफ्ट टेक्नॉलॉजी ह्या सगळ्या गोष्टींचा गरज आहे. तर त्याच्या दृष्टीने एआयचा वापर कशा प्रकारे करता येईल याकरता एक पुढचा दिशादर्शक असा प्लॅन बनवणं. आपल्या राज्याने देशात पहिल्यांदा एआय पॉलिसी बनवली. आता ती प्रत्यक्ष शेतात नेण्याकरता कशा पद्धतीने नेता येईल याकरता सगळे जे स्टेक होल्डर्स आहेत, म्हणजे त्यामध्ये उद्योजक असतील, त्यामध्ये स्टार्टअप्स असतील, त्यामध्ये कॉलेजेस असतील, युनिव्हर्सिटीज असतील, शेतकरी असतील, प्रशासन असेल, हे सगळ्यांची आपापली जबाबदारी काय राहील या सगळ्यांना एका छत्राखाली आणून तो एक रोड मॅप बनवणं हा एक पहिला महत्त्वाचा उद्देश इथं आहे. दुसरा उद्देश महत्त्वाचा हा आहे की हे जे एआय हे जे नवीन दालन आता आपल्याला उघडलेलं आहे, तर त्यामध्ये वेगळे वेगळे स्टार्टअप्स येत आहेत. वेगळे वेगळे स्टार्टअप नवीन नवीन कल्पना आणतायत, नवोन्मेष त्यामध्ये येतोय आणि त्यामधून त्याचं स्क्रीनिंग होणं सुद्धा गरजेचं आहे. उद्या असं व्हायला नको की एकदम भाराभार कोणी पण येत आहे आणि आपण कोणतीही टेक्नॉलॉजी स्वीकारतोय, असं होऊ नये म्हणून त्यांना एका ठिकाणी आणणं, आपसात त्यांचं पण मेलमिलाप घडवणं हा एक उद्देश आहे. आणि तिसरा महत्त्वाचा उद्देश की जे इन्व्हेस्टर्स आहेत, आता आपण बघितलं की इन्व्हेस्टर्स सुद्धा त्यांच्याकडे बरंचसं वर्किंग कॅपिटल असतं, व्हेंचर कॅपिटल असतं, परंतु त्यांनाही कळत नाही की कोणत्या क्षेत्रात ते घालावं. तर उद्योग जे नॉर्मल उद्योग आहेत तिथं उद्योजक पटकन पैसे देतात, कारण तिथं पूर्व इतिहास आहे की एवढे पैसे घातले तर इतका IRR आहे आणि पटकन आपल्याला रिटर्न मिळतो. परंतु शेती या क्षेत्रामध्ये ज्या वेळेला गुंतवणूक करायची असते त्यावेळेला कदाचित पूर्वानुभवामुळे नसल्यामुळे किंवा तिथं डेटा व्यवस्थित सांभाळला गेला नसल्यामुळे उद्योजक तेवढे पटकन धाडसावत नाही. तर अशा करता जर आपल्याला त्यांना एक चांगल्या प्रकारे कमिटमेंट देता आली राज्याच्या वतीने, आता काल स्वतः मुख्यमंत्री महोदय आणि मंत्रिमंडळातील वरिष्ठ सहकारी सगळे इथं होते आणि त्या सगळ्यांनी त्यांना आश्वासित केलंय की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुमच्या सोबत आहोत, आपण इकडे गुंतवणूक करा. त्यांनी काही चांगल्या कमिटमेंट केल्यात. तर तिसरा घटक जो आहे की इन्व्हेस्टर्सला कृषी क्षेत्राकडे वळवणे हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक यामध्ये आहे. अशा 3 पिलर्सवरती हे कॉन्फरन्स जी आहे ही आहे. आणि काल परवापासूनचा आपण अनुभव बघतोय की खूप उत्साही पद्धतीने एक नवीन दालन उघडलं जात आहे, नवीन विचार मंथन होत आहे, काही गोष्टी नीट नव्याने समजतायत आणि इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने काही कमिटमेंट्स पण येत आहेत. अशा रीतीने ही सर्व कारवाई चालू आहे. सर, आता काल बघितलं आपण पहिला दिवस होतो कॉन्फरन्सचा आणि यामध्ये विद्यापीठ असतील किंवा फॉरेन कंपन्या असतील ज्या की एआय वरती काम करतात, यांच्या डाटा एक्सचेंजसाठी आपण त्यांच्यासोबत करार केलेत. नेमके हे करार काय होते, त्याचं काय एक्झॅक्टली ते सोप्या भाषेत सांगा. आपण 4 MOU केलेले आहेत. ते MOU जे आहेत ते युनिव्हर्सिटी बरोबर पण आहेत, वर्ल्ड बँकेबरोबर पण आहेत. त्यामध्ये विद्यापीठांचं संशोधन जे आहे ते विद्यापीठांचं संशोधन जास्तीत जास्त शेतकरी केंद्रित कसं होईल, जास्तीत जास्त रिझल्ट ओरिएंटेड कसं होईल. म्हणजे रिसर्च हा शेवटी रिसर्चचा उद्देश काय, तो स्वांत सुखाय आहे, तो केवळ रिसर्च फॉर द सेक ऑफ रिसर्च आहे का त्यातनं काहीतरी थेट शेतकऱ्याला मदत होईल असं निघतंय, हे सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे. त्यामुळे त्याच्या पद्धतीचे काही MOU आहेत. वर्ल्ड बँकेचा जो फायनान्शियल सपोर्ट आपल्याला मिळतो त्या संदर्भातले काही MOU होते आणि इंडस्ट्रियलिस्ट बरोबर मी सांगितल्याप्रमाणे की त्यांच्या गुंतवणुकीला एक संरक्षण राहील, कोणत्या सेक्टरमध्ये त्यांनी गुंतवणूक करावी, त्या गुंतवणुकीतून पुढे नेमकं आपण काय साध्य करणार आहोत हे सगळं ठरवणारे MOU आपण केलेले आहेत. सर, आता असं बघितलं तर कृषी क्षेत्रामध्ये एआय टेक्नॉलॉजीचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी महाराष्ट्र हा एकमेव सरकार आहे की जे की चांगल्या पद्धतीने इनिशिएटिव्ह घेत आहे, काम करत आहे. राज्य सरकारनं सुद्धा 500 कोटी एआय साठी दिलेले आहेत कृषीसाठी. तर आता एआय फॉर ॲग्री ही जी समिट होती आणि मला वाटतं एआय कृषी संदर्भातली ही पहिलीच मोठी समिट आहे. तर ह्याचं फ्युचरमध्ये शेतकऱ्यांना काय फायदा होणार, काय तुम्हाला फ्युचर दिसेल पुढच्या 5 वर्षामध्ये साधारणतः शेतकऱ्यांसाठी आणि एआय टेक्नॉलॉजी एकत्रित करून?
आपण जर हे 32 स्टॉल जे इथं आहेत त्या स्टॉलची नुसतं अगदी ओझरती पाहणी जरी केली तरी आपल्याला लक्षात येईल की बरेचसे स्टॉल्स हे शेतकऱ्याला ज्या खरोखर समस्या आता जात आहेत त्याची सोडवणूक करण्याची साधनं तिथं ऑलरेडी आहेत. ती साधनं आता शेतकऱ्यांपर्यंत कशी पोचवायची. उदाहरणार्थ आज मजुरीची बऱ्यापैकी समस्या शेतकऱ्यांना भेडसावते, तर काही लोकांनी असं साधन केलं की तुम्ही रिमोटवरतून फवारणी करू शकता. इन्स्ट्रुमेंट आहे ते मॉनिटर करतं, उंच सखल भागामध्ये सुद्धा ते चालतं. किंवा काही पाईपलाईन्स अशा आहेत की ज्या मॉइश्चर मीटर सहित असतील की कोरडी जमीन झाली की ऑटोमॅटिक पाणी दिलं जाईल. काही ठिकाणी असं आहे की शेताची जी मशागत करणं आहे, तण वगैरे काढणं आहे, ते सुद्धा ऑटोमॅटिक काढलं जातं. दुसरी गोष्ट मार्केट फोरकास्ट करणारा काही सेक्टर आहे की जिथं तुम्हाला अतिशय योग्य प्रकारे शेतकऱ्यांना डेटाची माहिती दिली जाईल की कोणत्या मार्केटमध्ये ह्या सेम मालाला कोणता भाव आता सध्या चालू आहे. हे अनेक वेदर फोरकास्टचे काही गोष्टी आहेत की तुम्हाला आधीच सांगेल की मॉइश्चर जास्त आहे, ह्युमिडिटी जास्त आहे, आता फवारणी करू नका, ते डायल्यूट होईल तुमचं पेस्टिसाइड. नंतर कधी कधी सांगेल खूप ड्राय आहे, आता फवारणी करू नका, ते इव्हॉपरेट होऊन जाईल. तर ह्या बारीक बारीक ज्या गोष्टी आहे ज्याच्यातून शेतकऱ्याची इनपुट कॉस्ट कमी होईल, त्याला जास्त चांगला भाव मिळेल आणि शेती करण्याकरताच्या ज्या त्याच्या व्यावहारिक अडचणी आहेत त्याची बरीचशी उत्तरं दिली जातील. असे इन्स्ट्रुमेंट्स पण इथे आहेत आणि अशा टेक्नॉलॉजीज पण इथं आहेत. तर मला असं वाटतं हे सगळ्या जर शेतकऱ्यापर्यंत आम्ही योग्य प्रकारे पोहोचवलं, आमच्या डीबीटीच्या माध्यमातून, आमच्या टेक्नॉलॉजीचं जे गायडन्स शेतकऱ्यांना आपण करतो FFS मधनं, त्याच्या माध्यमातून, तर मला वाटतं निश्चितपणे त्याच्या समस्या सुटायला मदत होईल. खरं तर महाराष्ट्र शासन आणि कृषी विभागाकडून हा दिमागदार सोहळा AI फॉर ॲग्री हा शेतकऱ्यांसाठीचा जे फ्युचर आपण त्याला म्हणतो AI ला, तर तो सोहळा त्याचा पहिलाच कार्यक्रम मुंबईत पार पडतो आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. दत्ता लवंडे, लोकमत ॲग्रो, मुंबई.